हाय, गुड इव्हनिंग. तर आज आमच्याकडे आलेला आहे गलविनचा हेल्मेट. चला बघूया नेमकं काय काय त्याचे फीचर्स. तर हे मला पडलं होतं अराऊंड 6,000ला पडलं होते. तर याचे फीचर्स म्हणजे काही मला खूप आवडलं होतं का, कारण की जर बघायला गेलं हे फ्लिपअप होतं. कारण की जर या प्राईस रेंजमध्ये आणि जरासं जर फीचर्सच्या मानाने जर बघायला गेलं तर सगळ्यात मला बेस्ट आवडलेलं हेच आहे. कारण की मला एक प्रॉब्लेम काय येते की चष्मा आहे जो आपल्याला प्रॉब्लेम करतो फॉगी कंडिशनमध्ये असेल किंवा रेग्युलरली काय असतं की आपला चष्मा हेल्मेट डायरेक्ट आपण जे फ्लिपअप नाही आहे, जे डायरेक्टली आपले फुल फेस असतात त्याच्यामध्ये काय होतं की वरून ज्यावेळी मी घालतो हेल्मेट त्यावेळी काय होतं की आपला जो चष्मा आहे तो काढावा लागतो किंवा डायरेक्ट घालताना चष्म्याला लागतं वगैरे. मग ते बरोबर नाही, म्हणजे आपल्या नाकाला खूप लागतं. त्याच्यामुळे म्हटलं जरा की आपण काम करू, म्हटलं फ्लिपअप आपण जरासं काय करूया इथे हेल्मेटच घेऊ म्हटलं. आणि बघितलं तर मला गलविन खूप मस्त वाटलं. तर म्हटलं चला बघू. खूप शोधलं. त्यानंतर मग ऑनलाईनवरती भेटलं, मागून टाकलं आता. तर ह्याचं मेन म्हणजे फीचर्स काय बघा, हे फ्लिपअप होतं चांगलं बऱ्यापैकी आहे. आणि ह्याला बऱ्यापैकी मी काय केलेले आहेत, खूप काही गोष्टी ॲड केलेल्या आहेत. जर तुम्हाला दिसत असेल पुढे जर बघायला गेला इथे हे बघा, इथे मी काय केलेलं आहे आपलं कॅमेरा माउंट मी इथं लावलेला आहे. हा सुद्धा एक कॅमेरा माउंट ॲक्शन बहुतेक कोणाचा आहे, हा ॲक्शन प्रो. ॲक्शन प्रोवाल्यांचा आहे. हा चांगला आहे कारण की इथे त्याला सपोर्टसुद्धा भेटतो दोन्ही साईडला. इकडे पण सपोर्ट आहे, या साईडला पण सपोर्ट आहे. येस, हा जो आहे हा माझा कुठला आहे व्हीनेट प्रोचा V6 प्रो आहे. इंटरकॉम आहे. जवळजवळ हेल्मेटसाठी मला वाटतं आता एक 3-4 महिने होत आले मी वापरतो हेल्मेट. आणि इंटरकॉमसुद्धा लगेच मी त्यानंतर घेतला होता, तर तोही वापरतो. इंटरकॉमसुद्धा मस्त आहे. गाणी ऐकू शकता आणि गाणी ऐकण्याबरोबर बाहेरचासुद्धा आवाज येतो की तुम्ही इथे काय करू शकता, त्याचे जे स्पीकर आहेत ते तिथं तुम्ही लावू शकता. या साईडला जशी आहे तशीच ह्या साईडला पण. आणि जर तुम्ही बघत असाल तर हा माईक मी बाहेर काढलेला आहे. हा माईक व्यवस्थित बाहेर आलेला, हा कशामध्येही अडकत नाही आहे. फक्त एकच की तुम्ही ज्यावेळी हा बंद करताय त्यावेळी हा बाहेर राहतो ह्या साईडला, त्याला फक्त आतमध्ये सरकून घ्या, एवढंच. इथे बघा हा बाहेर राहतो. तुम्ही परत एकदा मी ओपन करून दाखवतो. हा बघा, आता हा परत आणि ओपन केल्यानंतर वरती गेला. मी ज्यावेळी खाली घेतो हे बघा, आता मी बंद केला तो तसाच खाली राहतो. तर हा बाहेर राहिला असेल तर त्याला आत तुम्ही घेऊ शकता. तसं बघायला गेलं तर याचं वेट ना खूप वाढलेलं आहे याच्यामुळे. मेन म्हणजे पेरेंट्सच्या हातात तर अजिबात देऊ नका. ज्यावेळी मी पेरेंट्सच्या हातामध्ये हे दिलं होतं मला पप्पा म्हणतात लाकडाची मुळी घेऊन चाललाय का. कारण की ह्याचं आधीच वेट खूप आहे. कारण की ह्याचं जर वेट बघायला गेलं ना तर ह्याचं फक्त हेल्मेटचंच जे वेट आहे जवळजवळ 1850 ग्रॅम आहे. आणि त्याच्याबरोबर याचं म्हणजे याचं नाही म्हटलं तर एक 500 ग्रॅम धरू. परत कॅमेराचं एक वेट, तर जवळजवळ हे नाही म्हटलं तर एक 4 किलोपर्यंत हे खूप जातं. हे खूप वेट होतं. 3-4-3.5 म्हणू शकतो मी, 4पर्यंत म्हणा. तर खूप हेल्मेट चांगला आहे, मला आवडलेलं आहे. तर रिकमेंडेड मी करू शकतो. याची प्राईज आता किती तुम्हाला कशी भेटते तुम्ही बघू शकता. ऑनलाईन भेटू शकेल. मी जास्त कुठे सोर्सेस बघितलेले नाहीत. मला जिथून भेटलं मला त्यावेळी गरजेचीच होती. जरा महाग भेटलं परंतु ठीक आहे. मला त्यावेळी काय होतं इसेन्शियल होतं, त्यामुळे मी घेऊन टाकलं. ओके, जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा, फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.